या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी या गोष्टीसाठी जमलो आहे की सकाळी आमच्या इथे एक दसरे होती आणि त्या दसऱ्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचं भाषण चालू असताना खांबागावच्या लोकनियुक्त सरपंच नीलमताई गोलो त्यांच्या भाषण चालू देवराम लांडे साहेबांचं भाषण चालू असताना त्या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि देवराम लांडेंचं भाषण संपल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी विचाराने नीलमताईला बोलायचं संधी दिली त्या दसऱ्यामध्ये. त्याच्यानंतर देवराम लांडेंनी माझ्यासोबत मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही 4-5 सूत्रसंचालन करत होते. माझ्यासोबत साईडला घेऊन मला दमबाजी व धक्काबुक्की केली. तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी आहेत. आता त्यानंतर ग्रामस्थ या ठिकाणी मागतो ते गावचे सदस्य अजित बांगर ज्याच्यावर देवराम लांड्याने जो बंडी धरून त्याच्या नाही त्या गोष्टींना शब्दाने त्याच्या बोलला त्याच्यावरती आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व तरुण मंडळाने त्याचा निषेध करण्यात येत आहे. सकाळी दसऱ्यानिमित्तानं जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये देवराम लांडे यांनी आमचे गावचे सामाजिक कार्यकर्ते अजित बांगर साहेब यांना जी दमदाटी व धक्काबुक्की केली त्याचं तरुण मंडळाचे ते प्रथमतः निषेध व्यक्त करतो आणि तरुण मंडळ तसंच ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना कोणत्याही कार्यक्रमात बोलून दिलं जाणार नाही हे या निमित्ताने जाहीर करतो. आजरावळे ग्रामस्थ तसेच तरुण मंडळाच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना या पुढील कार्यक्रमात बोलून दिलं जाणार नाही हे सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगतो. जे कार्यक्रमाच्या वेळेस जे प्रकार घडला त्याच्या आम्ही तरुणांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. गावचा ग्रामस्थांचा निर्णय झालाय त्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि तरुण पोरांच्या वतीने सगळ्यांचा पाठिंबा असला आणि जो प्रकार घडला तर त्याने एकाची कॉलर नाही तर त्याने अख्ख्या गावाची कॉलर धरलेली आहे. त्याच्यामुळे आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या मतदानाला त्याला बहिष्कार टाकला जाईल. कालावधीमध्ये जे भाषणाच्या सरपंचांच्या कार्यक्रमामध्ये जे घडलं ते अजित बांगर आणि आम्ही सगळेच मंडळी तिथं नियोजन करत होतो. परंतु देवराम लांडे यांच्या भाषण चालू असताना लोकनियुक्त सरपंच नीलम गोलोक ह्या आल्या आणि त्यांना बोलायला संधी दिली. त्याबद्दल देवराम लांडे यांनी जे कृत्य केले ते आमच्या गावचे सदस्य अजित बांगर यांना साईडला घेऊन त्यांना धक्काबुक्की केली व त्यांचा शर्ट धरला. त्याच्याबद्दल आम्ही सर्व गावकरी त्याचा निषेध करीत आहोत. तरुण मंडळ सर्वच गावकरी आम्ही त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढं भविष्यात असं कोणा संघ घडणार नाही याची आम्ही प्रत्येकजण काळजी घेऊ आणि इथून जो निर्णय होईल आता इथून पुढे जो निर्णय होईल तो आमचा गाव जो अंतिम निर्णय ठरेल कोणाला बोलून द्यायचं कोण नाही बोलून द्यायचं हे आमचं गाव ठरी. तरी अशा इथून पुढं हमको रोशी कायदा किंवा दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.